नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी मदन राजाराम कुमकर, राहणार विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आपण हे जे डाळिंबाचे झाड बघतो याला काय प्रॉब्लेम होता नेमका? साधारण 13 महिन्यापूर्वी या बागेची मी लागवड केली. जेमतेम या बागेत 90% झाडं साधारण 3-3.5 फूट उंचीचे आढळले, तर 10% झाडं हे त्या तुलनेत कमी उंचीचे आढळले. त्यानंतर मान्य काकडे साहेब आणि बाळासाहेब कुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या झाडांना मी ग्रोचा डोस देण्याचं ठरवलं. या झाडाला खाली 1 लिटर पाण्यात 5 ml ग्रो व वरून एका पंपासाठी 25 ml ग्रोचा फवारणी केल्यानंतर साधारण 30 जानेवारी रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच्यानंतर 8 दिवसात या झाडाला साधारण हा जो आपणासमोर दिसतो हा इतक्या प्रमाणात शेंडा व तेज आलेले दिसतंय, त्या तुलनेत बाकीच्या झाडांचं तेज कमी आहे. म्हणजे असं म्हणता येईल की 8च दिवसात पॉवर ग्रोने असा एक चमत्कार केला की वाढ खुंटलेलं झाड मोठ्या प्रमाणावर फुटवा दाखवून त्याची वाढ होण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसते. हो. मग तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल याबद्दल? या झाडाच्या अनुभवावरून असं सांगू शकतो की इतर रासायनिक खतं व औषधांच्या मागे लागण्यापेक्षा एकंदरीत जैविक खतं व औषधांचा वापर केलाच आर्थिकदृष्ट्या बचत होऊन पीक सक्षम असं येऊ शकतं. त्या तुले 2-3 राहिले त्या बरं का बिकी, मी मुद्दाम 2-3 ठेवेल सुद्धा. येतं खरं 1 मिनिट आपण.